नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार. आजचा व्हिडिओ एक खास व्हिडिओ आहे. तो म्हणजे लाखो लोकांच्या मनावरती अधिराज्य करणारा बैल, तो म्हणजे हिंदकेसरी हरण्या बैल. तर बऱ्याच मैदानं झाली मित्रांनो की हरण्या आज मैदानावरती दिसत नाही. बऱ्याच प्रेक्षकांचा प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट द्या की अजून हरण्या मैदानात दिसत नाही, केव्हा येणार आहे हरण्या, ह्या मैदानाला हरण्या येणार आहे का, त्या मैदानाला हरण्या येणार आहे. तर हरण्या केव्हा येणार, हरण्या कसा आहे, ह्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी सगळीकडे चर्चा चालू असते, प्रत्येक ठिकाणी. तर मित्रांनो, त्याच गोष्टीचं आणि त्याच अशा अनेक गोष्टींचं जे प्रश्नचिन्ह आहे त्याचंच उत्तर घेऊन आज आपण आलो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हरण्याचे मालक संदीपदादा पाटील आणि त्यांचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहे की हरण्या नेमकं केव्हा येणार आहे. आणि एक मित्रांनो, मग शर्यत क्षेत्रात एक वाईट अफवा उठलेली आहे. त्या अफवेवरचं उत्तर पण आपण आता आज त्यांना विचारूया की काय खरं आहे का खोटं आहे. तर एक असं आहे की हरण्या रिटायर्ड झाला, हरण्या आता पळणार नाही, हरण्या बंद झाला. नेमकं कितपत खरं आहे का ही अफवा आहे, हे आता दादासनीच विचारूया आपण. दादा नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे सध्या? आता आराम आहे. आराम आहे. असं की काका, बरेच दिवस झालं फॉर्च्युनरचं मैदान झालं. हां. त्या मैदानात हरण्या आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर ना हरण्या कुठे दिसतच नाही या मैदानाला. कसा आहे हरण्या आता? त्याच्या अगोदर देखील हां. गॅपमध्ये पडला होता. हो. शक्यतो करून बैलाच्या पायाला हां. जखम ही ठेवल्यासारखी होती. बरं. 2-3 मैदान तसं झालं. त्यामुळे बरेच दिवस झालं गॅप आहे. हां. आणि त्यावेळेला बैल तयार केला, पळवला. हां. तोपर्यंत त्या दिवशी देखील गाडी पलटी झाली. होय. अपघात झाला. होय होय. त्यावेळी त्यावेळेस झाली. त्यामुळे ती पायाची जखम जी झालेली आहे हां. ती बरी व्हायसाठी आम्ही थांबलेलो आहे. आता हरण्याची अजून जखम कमी झाल्या किंवा कसा आहे हरण्या? आता सध्या बरी आहे. आहे आता. म्हणजे शेवट टप्प्यात आहे. शेवट टप्प्यात. हां. मग आता त्याचं तशीच परवा तालीम दिली आम्ही. तालीम दिली. काय रिझल्ट काय आला तालीमीचा? ठीक आहे. त्याला काय आहे की मरसवर तसाच पडला. हां हां. शर्यत क्षेत्रात बऱ्याच अफवा उठायला लागल्यात की हरण्या आता थांबला, हरण्या रिटायर्ड झाला. काय सांगताय त्याबद्दल? तो हरण्या आम्हाला थांबवल, पण स्वतः थांबणार नाही बरं. असं मला तर वाटतंय. हे म्हणतात लोक, अफवा उठवतात. हां. हरण्या रिटायर झाला, हरण्या हे झालं, पळायचा बंद होणार. आणि आम्ही जोपर्यंत तिची इच्छा बैलाची आहे हां. तोपर्यंत आम्ही बैल हा पळवणारच. बरोबर. तुम्ही म्हणताय प्रत्येक वेळी, मी आता वारंवार माझ्या पण 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही बोललात की हरण्याची इच्छा आहे, हरण्याची इच्छा आहे. बरोबर. असं कुठं वाटतंय का बघा तुम्हाला की हरण्याचं वय जरा झालंय आणि हरण्या थांबणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला माप वाटते. बरोबर. ते आता थांबलं, दंगा मारामारी ते करायला. जे काय बरी झाल्या परत चालू झालं. हं. त्याचं हे करला. आता काल तालीम दिली. हां. चांगला पळाला, चांगला म्हणजे एकदम चांगला पळाला. अजून जखम आहे. तुम्हाला नंतर मी फोटो देऊन पाठवतो, लक्ष येईल तुमच्या. हां हां. आता थोडं फार आता राहिले म्हणायचं. हां, थोडं राहिले. हो. मौरानात चालू आहे हळूहळू. बरोबर. आता सोशल मीडियावरती बऱ्याचशा पोस्ट येतात हरण्याच्या वारंवार, की त्याच्या पेजवरती येतात किंवा इतर पेजवरती येतात, की त्याबद्दल काय सांगाल? वादग्रस्त असतात त्या. बैल हा पळायला पाहिजे. होय. हा, मग बाकीची कोण पाहिजे ते काय वाटतं ते पोस्ट टाकतात. हरण्याचं रेकॉर्ड मोडणार, हे करणार, नाहीतर हे जर हरण्याचा बदला घेतला, हे जे सांगतात हं. तो त्यासाठी समर्थ आहे. मी देखील म्हणतो हरण्याचं रेकॉर्ड मोडलं काय, पण तसं नाही. तो बैल रेकॉर्डिंग मोडायसाठी जास्त. हा, आणि त्याचा बदला घेतला हा शब्द वापरला जातो. कोण काय परत कुणाच्या जगाच्या तोंडाला आपल्याला काय हात लावता येत नाही. बरोबर. तो त्याच्यासाठी तो समर्थ आहे, एकमेव. आणि काय सांगाल त्या पोस्ट करणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी किंवा विरोधकांसाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? बैल त्याचा सगळे निर्णय घ्यायला त्याचा ते हे आहे. त्यानंतर मी आहे त्याचा संघ, म्हणजे पप्पा आहे. बाकीचं हे करत बसू नका पोस्टमध्ये.
ते बदला घेतला किंवा त्याचं ते बघू शकते आणि आम्हाला कोणासंग वाद घालायचा नाही आणि वाढवत बसायचं नाही. काय करायचं आहे, गाडी पळायला लागली तर सगळं होते, होय. नाही पळाली की कोण कोणाला वेळ येत नसते. बरोबर आहे. शेवटी हा आमचा हरण्या पळतोय की नाही तोपर्यंत आम्ही आहे. आम्ही त्याबद्दल काय कुणाला काय वाटेल ते भकवून द्यात. विरोधक काय वाटेल ते करून द्यात, तो समर्थ आहे. तो आज हरण्या आता बंद आहे असं कुठं वाटायला लागले काय? हे हरण्याचं विरोधक बंद असताना पण हरण्याच्या विरोधकांची संख्या वाढायला लागली. नाही असं काय नाही, तसं काही नाही. विरोधकाचं काय नाही, हे फॅन फॉलोअर्स चालू होते थोडं थोडं. विरोधकाचा याचा काय संबंध नाही. बैल पळायला पाहिजे, खिलारवृत्ती पाहिजे. बैल पळाला तर ठीक, नाही पळाला तर काय आहेच ना. बरं आता दुसरी गोष्ट काय व्हायला लागल्या, प्रत्येकांचं गचाळ हे सगळं नियोजन चालू आहे. जी मैदान काढायला ते बोमा मिळायला लागल्या. परवाची गोष्ट आमची गाडी ह्याला पळाली फॉर्च्युनरला. फॉर्च्युनरचं नंतर दुसऱ्याचा उशिरा पळाली. दुसऱ्याचा उशिरा पळाल्यावर गाडी मागं होती. आमचा आणि सस्ते म्हणून पोरगा आहे, सस्ते आणि वशा होता. गाडी पळाली, गाडी मागं होती, वळायला गेली, एकला टिचकळून पडला. परत आल्यानंतर परत गाडी ओढून हे कर ते कर, हे असलं धंदा करायला लागले. ज्या भागात आहे तिकडे ते बोंबा मिळायला लागले. गाडी पळवायची का नाही गरीबाने? बरोबर आहे. हा या बी गोष्टी हां. आता फॉर्च्युनर मैदान काढलं तर एक नंबर काम केलं. म्हणजे हे झालं बैलांच्यासाठी, म्हणजे त्यांचा गोवंश वाढायसाठी ते सगळं चांगलं केलं. त्यांना मी जाऊन सांगितलेलं 2 गाडीवान करा, नाहीतर 1000 फूट हे तर घाला, बॅरेट घाला म्हणून सांगितलं. तिने आता कुणाचं ऐकलं असं किंवा त्यांना वाटलं का माहीत नाही, तिने गाठलं नाही. 19 गाड्यामधल्या 7च गाड्या पुढे गेल्या, त्यातल्या 2 पलट्या गेल्या. एक आमची गेली आणि कोणाच तरी होती. अशा 2 गाड्या पलट्याच गेल्या, बाकीच्या गाड्या तिथंच जू मोडून हे करून. मग एवढं मोठं मैदान ठेवून त्याला अर्थ आहे का? एवढं मैदान मग मोठं, मग त्यापेक्षा ही साधी बारकी मैदान, आता बेनाडी सारखी मैदानं चांगली होती. मग प्रत्येकाला मग पासर्टी होती काय होती हे आता ते त्यासनी माहिती. आणि असं का वाटतंय की त्या मैदानामध्ये आणखी नियोजनाची गरज होती? मी सांगण्यापेक्षा 3 वर्ष सलग काय काय झाले ते त्यांचं ती बघून सांगून द्या, त्यांना सुद्धा माहिती आहे. तुम्ही काय सांगताय त्याबद्दल? मैदान चुकीचं आहे, नियोजन सगळं चुकीचं आहे. माझ्यासाठी नाही, ते बाकीच्या बैलांसाठी. आता मी काय हरण्यात आला निवांत झालो, काही नाही. मी 10-12 बैल घ्यायच्या भानगडीत मी काय पडत नाही. ते 2 बैलच असतात. आता एक बारका खोंड आणि ह्यो, ते पण बारका खोंड म्हणलीत, वडील म्हणलं घ्या, पण ते घेतला. कॅप्टन आणि वशा नाही ती भावानं घेतल्यात. हां. वशा फक्त मी घेतला, हां. कॅप्टन भावानं घेतला. हां. कॅप्टन आणि ते बलमा भावानं घेतला. या हरण्याची बहीण घेतली, त्याला एक वासरू चांगलं झालं आणि ते चांगलं पळणार 100% मला गॅरंटी आहे. ज्या हरण्या त्याच्या नशिबानं त्याच्या वेळेनं जेव्हा रिटायर्ड होईल त्याच्यानंतर ची तयारी तुमची आता चालू आहे? असं तयारी म्हणून असं नाही, बरं. आपलं आपण करत राहायचं. नाद आहे घरात पहिल्यापासून. बरोबर. आमचं काका बा पहिला पळत होते, त्याच्यानंतर मला नाद लागला असं करत, आता भावाला लागला. आमच्या चुलतेची इच्छा होती, चुलत्यांची वडिलांची, हा. आपल्या घरात एक पैलवान व्हावा. बरोबर. ती इच्छा आम्ही पुरी करू शकलो नाही. म्हणून आम्ही बैलांना ते लागल्या नव्हता. वडिलांची जीत ही 3री पिढी, तेच त्यात देखील नाव कमवलं ह्यांनी. आता कसं तुमच्यात पाठोपाठ 3-4 बैल शांत डोक्यानं मी विचार घडत राहिली. 10 बैल घेत बसत नाही, शांत डोक्यानं. तर बंदी काळात सगळ्यांनी बैल बंद केलेली. होय. आम्ही चालूच होती, आमची बंद नव्हती. तुम्ही राऊंड क्षेत्रात कोणाला पण विचारा, जुनी माणसं कुठली असतील त्यासनी. नवीन आत्ता येतील ते आम्हाला शिकवत रस्त्यात. आज होणारा विरोध जो तुम्हाला आहे, विरोधकांच्याकडनं असो किंवा इतर गोष्टींना जो विरोध होतोय तुम्हाला, ते तुम्हाला ह्या शर्यत क्षेत्रात काय शिकवतो? नाही, आम्ही लक्षच देत नाही. विरोधक आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे आहेत. तांदळात खडायो असणारच. त्याशिवाय जो विरोध करतात त्यामुळे आम्हाला तर कळते ना आम्ही कुठं आहे ते. त्याच्यामुळे तर आम्ही वर जातोय. विरोधक काय आहेत म्हणून आम्ही उलट वर जातोय. आम्ही कुणाला प्रतिकार करत नाही. करणारी करतात विरोध, हरणे ते करतात, त्यांना विरोध करतात.
आणि काय घडलं तिची चर्चा उलटी जास्त होती. बैलावर सगळं लक्ष म्हणजे आता हा. अमोल भास्कर, आमचे पप्पा नितीन संगपाळ, संदीप झिंजे, हे सगळं शांत लक्ष देऊन हे हे साहेब. करतात. आप्पा हे काय आम्ही आप्पा ते आमचं काय आहेच, तर ही जास्त करून जाऊन येऊन हे करतात तिकडे. अमोल भास्कर असू द्यात, पप्पा हे असू दे, सगळे संदीप झिंजे असू दे, ही सगळी जाऊन येऊन सगळं बघून शांत डोक्यानं सगळं हे करतात. वर्षाकडे किंवा हे जगात हेच बघायला सगळं. माझं थोडं लक्ष माझं कमी आहे, हेच सगळं बघतात आता. फक्त मालक म्हणूनच एक आता तुम्ही नावच माझं नाव. बरोबर. मग तर दादा तुम्ही म्हणताय हरण्या लवकरच दिसणार आहे, लवकरच पण आहे. साधारणतः कुठल्या मैदानात हरण्या बघायला मिळेल? कारण की मैदान कुठे निघालं तर पाहिजे चांगलं. होय. आता टाकळीवाडला आहे खरं, दगड जास्त आहेत आणि डांबरी आहे. कारण त्या हरण्याला बघण्यासाठी लोकांचं डोळं आतुरल्यासारखं झालेले आहे. हम्म. तर ह्या व्हिडिओच्या खाली पण कमेंट मग येतील तुम्ही लोकांचं म्हणताय विरोध, की हरण्या बैलाला आम्हाला विरोध व्हिडिओ आहे. मध्ये दिसला असता तर हा. जरा बरं झालं असतं. बैलाला विरोध आहे म्हणताय तुम्ही, मग ही एवढे कमेंट करतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणार आहेत. कुठेही जाईल तिकडे, बरोबर. कोल्हापुरात असू दे, सांगलीत असू दे, कर्नाटकात असू दे, त्या बैलावर प्रेम करणारे तेवढे आहेत. कुठल्या गावात गेलोय आणि तिथं हरण्याप्रेमी नाही असं नाही. परवाच्याच मैदानाला मी एक लहान मुलगा होता, त्याला फक्त एक प्रश्न विचारला व्हिडिओमध्ये की तुला आवडता बैल कुठला आहे, तर त्यानं पण हरण्याचं नाव घेतलं. ते चाहते त्याची भरपूर आहेत आणि त्याचे चाहते असेच राहणार काय. हा, कायम राहणार तसे, 100% राहणार. आता नेगव्यातली मुलगी ह्याला इस्लामपूरला एक दिलेली आहे. तर ती काय विचारलं माहिती आहे तिनं, याला वेळ का झाला, तिनं हळदी कुंकूला बोललं तर का वेळ झाला, तर तिनं सांगितलं मामा आलता. आणि कोण मामा, तर माझं नाव म्हणजे विश्वास मामा, हरण्याबाईला मालक माहिती आहे का तुला, हा तुझा मामा, आणि इथं एवढा वेळ थांबला होता. म्हणजे आपुलकी किती आहे बाहेरच्या माणसांना. होय होय. आणि आमचे मालक त्यांची गाठ घेणार आहेत म्हणले मुलाखत घ्यायसाठी. तर काय मुलाखत घेतात आणि काय विचारतात ते त्यांनाच माहीत असणार खरं. म्हणजे एवढी माणसं आपल्यासाठी म्हणजे वाट बघत बसतात. बैल न्यायला गावागावात विरोध जास्त, म्हणजे 2 गट असतात व राजकारणाविरोध, मग तिथं मेजॉरिटी करायची, आपल्या बैलाला बॅटरी चालत नाही, हे चालत नाही, मुद्दाम करायचं, तर गाड्या आडव्या लावायची, हे चालू होतं. आत्ता म्हणजे पहिल्यांदा बैल कायम नंबरात असायचा, होय. कायम कधी कॅन्सल होत नव्हता, त्यावेळी एवढा नाही. आत्ता कसं झालं, प्रत्येकजण आपलं हे करायला लागले या त्या भागात. मी तर तुम्हाला असं वाटतंय काय शर्यत क्षेत्रात कुठंतर गुन्हेगारी यायला लागल्या? 100% नाही, गुन्हेगारी म्हणजे खरं लिगली हे करून द्या, लिगली करू देत म्हणजे लिगली शर्यती करू द्या. नियम आहे. काका, तर एक शेवटचा प्रश्न घेतो. आज हरण्याचा वारसदार म्हणून तुम्ही कोणाला बघता? हरण्याचा वारसदार असं काही नाही. हरण्याचा वारसदार तो स्वतःच आहे अजून देखील. अजून तो रिटायर व्हायच्या मार्गात नाही आहे काय. आणि हरण्या काय कुणाचा काही तर बदला घ्यायचा असला, काय घ्यायचा असला तर तो समर्थ आहे. अजून देखील त्याची तयारी 1-2 वर्ष तरी पळणारच असं वाटतं मला. आणि कुणीही म्हणू नये हे बैल घेणार बदला, ते हे करेल तो करेल, वारसदार म्हणून हे होईल, ते सगळं चुकीचं आहे. माझं मत ठाम आहे असं. आणि तसं ते म्हणू नये कुणी, आणि वाकडपणा कुणी काही घेऊ नये. तुम्ही काय सांगताय संदीप? आम्ही काय शांत डोक्यानं गाडी पळवत आलो आतापर्यंत. म्हणजे क्रॅशेस उडेल असं कोणाचं हे नाही. वारसदार बिरसदार, मग वारसदार म्हणायचं असतं तरी बाकीचे बैल पण मी म्हणलो असतो, वशा आहे, शूटर आहे, तिथं म्हणजे हाताखाली आहे, ती ह्याचा बैल आहे, मेल्याला परवा दादांचा पळशी, ही बैल याबरोबर व्यायाम करून त्यांचं हे झालं. वारसदार असं काय नाही, काय आहे त्याच्या एवढा पळणारा त्योच आहे. बरोबर. हां, बाप एकच असतो, पोरं ढीक होते. बरोबर आहे. आणि ह्याच्या वयाचा बैल आतापर्यंत कुठलाही पळतेला नाही. पळायची पद्धत, देखणेपणा, माप बघा.
माणसात आल्यावर पळत्याला बघा. ह्या सगळ्या गोष्टी आता राज त्याला मारलं तर राजकारण करणं तसा सगळा ते म्हटलं तर कठीण आहे. देव करो की अजून आपल्याला हरण्या असाच ठणठणीत बरा राहू आणि पळत्याला आपल्याला सगळ्यांना दिसू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी वैयक्तिक पण आणि सगळ्यांचीच शरीर क्षेत्रात आणि हरण्याला जर हा. त्याच्यावर काही जर केलंच हा. पण जे तेनाच बट्टा लागतो, हरण्यावर परिणाम काही होत नाही. मेजॉरिटी म्हणा नाही तर इतर काही होऊन दे, होय. काही केलं तर त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आज त्यानं आम्हाला जग दाखवलंय. ज्या गावात जाईल त्या गावात हरणे मालक म्हणून ओळखतात. आणि तसं म्हणजे बाकी क्षेत्रात जर असतो तर ओळखलं नसतं कोणी. बरोबर आमच्यासाठी ते ते म्हणजे एक देवच आहे तो. बरोबर आहे ते पण बरोबर. आणि देवाला लाताडाय गेला तर त्याचं काय प्रायश्चित भोगतात ते आम्ही बघितले. लय जणांनी बघलं, लय जणांनी भोगले, काय काय केले. त्याचा अन्याय केला त्यांनी, लय जणांनी बघलं. बाकी बैलांच्या कुठल्या आमच्या भरोसा हे देत नाही, मात्र हे मात्र एक देव आहे बघा. बरोबर. आजपर्यंत तुम्ही कुठे ऐकलंय का हो, शर्यतीत जर नंबर जर नाही झाला तर डोळ्यातनं पाणी पडते नाही बैलाच्या त्या, असं कुठं ऐकलंय का तुम्ही? नाही पण हरण्याचं बघा. म्हणजे ते आतल्या दुखी होते म्हणा. व आणि राऊंड जिंकला की तो क्या किती फेश असतो तो बघा. होय बरोबर आहे. प्रत्यक्ष तुम्ही बघा, पब्लिकला देखील माहित आहे बरेचशाच. त्या जवळ जाता येत नाही आम्हाला. आता राऊंड जर मैदानात तिथं राऊंडावर जर गेलो तर आम्हाने मालक म्हणून देखील पुढे जायचं हे नाही, होय बरोबर. त्यावेळी सोय नाही. ते- एवढे पब्लिक असते तो इथे. मालक सगळं पब्लिकच आहे. आणि बैल हा माझा आहे असं आम्ही कुणाला सांगत नाही. मात्र ही अशी जर कमेंट टाकत असतील तर मग आम्हाला जरा तोंड उघडणं भाग पडतं. वाईट काही कमेंट टाकू नका बरोबर बरोबर. त्याच्या विरोधात. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाल्यात. दादानी परत काकांनी सगळं सांगितले आपल्याला की असं नाही फक्त हरण्याच, तर कुठल्याच बैलाबद्दल तुम्ही कधीच कुठल्याही व्हिडिओमध्ये वाईट कमेंट करू नका. वारंवार मी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले. मी कसं असतं मित्रांनो, एक बैल घ्यायचा पहिले 40-50 हजारचा असू दे आणि दावणीला बांधायचा आणि त्याची निगा राखायची आणि त्याला शर्यतीत पळवायचा. आणि उद्या जर तुम्हाला कोण जर कमेंट केलं त्या बैलाबद्दल की तुम्हाला काय त्याची जाणीव होत्या त्या गोष्टीची, तेव्हा कळेल तुम्हाला मित्रांनो की आज आपण गेले काही दिवस की दुसऱ्याच्या बैलाला आपण म्हणत होतो वाईट, तर आज आपल्या बैलाला वाईट म्हटल्यानंतर कसं होते तेव्हा तुम्हाला कळणार मित्रांनो. त्यामुळं कुठल्याच बैलाला, हरण्यालाच नव्हं तर कुठल्याच बैलाला कधीच वाईट कमेंट कुठलीही करू नका. महादेवाचं वाहन आहे, महादेवाचा नंदी आहे, देव मालकाचं आहे काय ते. नसते. हा. जे धावणे गावाची बैल सांभाळायला आणतात हा. काय तीच हे पिना मार कुठं काय मार हे असले धंदे करतात, तर त्याची माहीत नसते आपण काय आहे ते. होय. स्वतः घेऊन पळवून दाखवतात, यो बैल मी हे केलं ते केलं, मी ह्याचं नियोजन केलं, मी सांभाळ, मी ह्याची गाडी मारतो. स्वतः घ्या आणि स्वतः करा की. तर मित्रांनो आपल्याला हरण्या लवकरच पळत्याला दिसणार आहे मैदानात आणि त्याचा अपडेट पण आपल्या ग्रुपवरती, हरण्याच्या इंस्टाग्राम पेजवरती किंवा आपल्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती कुठं ना कुठं तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आत्तासाठी मित्रांनो धन्यवाद आणि अशीच एक नवीन मुलाखत घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपण येऊया. धन्यवाद.